तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पशु उद्योजकता ही जी योजना आहे 2026 मध्ये देखील चालूच आहे। परंतु ही जी योजना आहे ती कशा संदर्भात चालते किंवा योजनेसाठी काय काय क्रायटेरिया आहे किंवा योजनेच्या अंतर्गत काहीतरी डॉक्युमेंट लागतात, तर या योजनेच्या अंतर्गत काय काय डॉक्युमेंट लागतात तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर सरकारने शेळी आणि मेंढे पालण्यासाठी चांगले अनुदान दिले, म्हणजे जास्तीचे अनुदान दिले असता। त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। ही कोणती म्हणजे शेळी आणि मेंढी पालनासाठी सरकार आता चांगलेच अनुदान देत आहे। त्याचबरोबर या अनुदानाचा मोबदला शेतकऱ्यांना कसा भेटतो किंवा योजनेच्या अंतर्गत ही योजना चालू आहे, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा फायदा होईल त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट पाहूया। त्याचबरोबर योजनेच्या अंतर्गत 50 शेळ्या आणि मेंढ्या आणि 5 बोकड देखील दिल्या जातात। यासाठी पहिले डॉक्युमेंट म्हणजे तुमचे आधार कार्ड देखील लागणार आहे। त्याचबरोबर दुसरे म्हणजे पॅन कार्ड देखील लागणे गरजेचे आहे। तिसरे जे डॉक्युमेंट आहे म्हणजे तुमचा 7/12 किंवा ऑटो उतारा देखील चालू शकतो। बरोबर ह्यामध्ये तुमचे बँक पासबुक देखील खूपच गरजेचे आहे, म्हणजे बँक पासबुकचे जो व्हेरीफाय झाले असतात तुमच्या खात्यात डायरेक्ट रक्कम देखील जमा होईल। असे जास्त काही योजनेच्या अंतर्गत डॉक्युमेंट नाही आहेत, हे थोडेसे डॉक्युमेंट आहेत। 7/12 देखील महत्त्वपूर्ण आहे, त्याचबरोबर ऑटो देखील उतारा असणे गरजेचे आहे। ज्यांच्या नावावरती 7/12 आहे त्यांच्याच नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड देखील असणे गरजेचे आहे। ह्यामध्ये दुसरा विषय होत नाहीये, म्हणजे गॅरेंटर वगैरे किंवा दुसऱ्याच्या नावावरती जमीन असेल आणि तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेताय तर असं होणार नाहीये। ज्याच्या नावावरती या घराचा 7/12 असेल त्याचबरोबर ऑटो देखील असेल, याच व्यक्तीचे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड असणे खूपच गरजेचे आहे। हे महत्त्वपूर्ण 4 ते 5 डॉक्युमेंट आहे। योजनेच्या अंतर्गत जास्त डॉक्युमेंट लागत नाहीये। त्याचबरोबर हे 4 ते 5 डॉक्युमेंट असल्यावरती या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर या मेंढा आणि शेळ्या यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक उद्योग, म्हणजे उद्योग जर बघायला गेले तर ह्याचा इन्कम देखील आहे। त्याचबरोबर हे जो उद्योग चालू आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। शेतकरी बळीराजा हे शेतात कायमस्वरूपी असतो किंवा कष्ट करत असतो, त्यासाठी हे अनुदान देखील दिलेलं असता। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि चांगली योजना आहे। शेळी मेंढे पालन आणि 50-50 म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये शेळ्या 50 आणि मेंढ्यांचा गट्ट 50, त्याचबरोबर 4 बोकड देखील योजनेच्या अंतर्गत पुरवली जातात। ही शासनाकडची योजना आहे। मुख्यमंत्री त्याचबरोबर हे सर्व त्यांचे उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर हे सर्वच जण असतील, यांनी महत्त्वपूर्ण योजना काढली असता। तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी अधिकृत पोर्टल देखील देतो। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही डॉक्युमेंटरी जाणून घेतली असता। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असणे आवश्यक आहे। अर्ज देखील कसा करावा असे भरपूर साऱ्यांना प्रश्न पडले असता। मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये अर्ज कुठे करायचा आहे, त्याचबरोबर अर्ज कसा करावा, अर्जाचे तपशील हे सर्वच अपडेट घेऊन येतोय। हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।